नाशिक अमरावती घटनेची जालन्यात पुनरावृत्ती. महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, आरोपीला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. जालना शहरात एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान न्यायालयानं आरोपीला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे पटरी परिसरातील एका महाविद्यालयात पीडित तरुणी आणि आरोपी साहिल जावेद अन्सारी हे दोघे शिक्षण घेत होते. ओळख वाढल्यानंतर आरोपीनं तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणीनं सुरुवातीला विरोध दर्शवल्यानंतर आरोपीनं आत्महत्येची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. तक्रारीनुसार त्यानंतर आरोपीनं तरुणीशी मैत्री वाढवली. या काळात आरोपीनं तिला शहरातील विविध ठिकाणी घेऊन जात असल्याचा आरोप आहे. तसेच घरात कोणी नसल्याचं सांगून तिला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेनं केलाय. ही घटना पीडितेनं आपल्या आईला सांगितल्यानंतर दोघींनी कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यामध्ये बलात्कारासह जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 15/4/2026 रोजी आमच्याकडं कदीम जालना पोलीस स्टेशनला एका पीडितेने तक्रार दाखल केलेली आहे. 18 वर्षाची पीडित आहे. ती कॉलेजमध्ये जाते. एका महाविद्यालयामध्ये, शहरातल्या महाविद्यालयामध्ये 11वी कला विषयात ती शिकते. तिच्याच वर्गात शिकणारा एक साहिल अन्सारी नावाचा युवक आहे. त्यानं तिच्याशी आधी मैत्री केली. त्यानंतर प्रेम झालं त्यांच्यामध्ये, असं तिचं म्हणणं आहे. आणि मग दिनांक 15/4/2026 रोजी तिच्या इच्छेविरुद्ध तो तिला तिच्या घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी तिचे आईवडील वगैरे कुणी नसताना तिच्यावर अत्याचार केलेले आहेत, असं तिचं म्हणणं आहे. तशा आशयाची तिने फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीवरनं लैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. आणि मुलगी SC/ST प्रवर्गातील असल्यामुळे अट्रॉसिटीचे सेक्शन त्यामध्ये लागलेलं आहे. तिने असंही सांगितलेलं आहे की माझी इच्छा नव्हती आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध तिने अत्याचार केलेला आहे आणि त्याने आत्महत्या करण्याची पण धमकी दिली तिने संबंध ठेवल्यानंतर. म्हणून तिने घाबरून त्याचे संबंध ठेवलेले आहेत असं सांगितलेलं आहे. आणि कुणी म्हणजे रस्त्यामध्ये अडवू नये किंवा बोलू नये म्हणून ते जाताना येताना वगैरे तिला बुरखा घालण्याचा सांगायचं, असंही तिने तक्रारीत नमूद केलेलं आहे. आपण आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीची 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेली आहे. अधिक सखोल तपास आम्ही यामध्ये करत आहोत.